अंड्याचा तोच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर अंड्याची अशी ही चमचमीत, क्रीमी आणि लबाबदार रेसिपी ही तुमच्यासाठी आहे। रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, साहित्यसुद्धा घरीच उपलब्ध असतं, अगदी कमी साहित्यात तयार होते। नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर अशा लबाबदार आणि भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा रेसिपी बनवण्यासाठी लागणारं वाटण बघूया। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचा तुकडा, कोथिंबीर, ग्रेव्हीला क्रीमी टेक्स्चर यावं म्हणून इथं मी 10 ते 12 काजू भिजत घातलेले आहेत। 2 टोमॅटो असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं। वाटण तयार झालं। पॅनमध्ये 2 पळी तेल गरम करायचं, त्यामध्ये घालूया 2 तमालपत्र, 3 हिरव्या वेलच्या आणि 1 चमचा जिरे। जिरे चांगले तडतडू द्यायचे। 2 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले, ते यामध्ये घालायचे। कांदा मऊसर झाला यामध्ये घालूया 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर। हे सर्व तेलामध्ये अगदी काही सेकंड्स परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं तयार केलेलं वाटण। वाटणसुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। 2 चमचे साय इथं चांगली फेटून घेतली, ती यामध्ये घालूया। यामुळे ग्रेव्हीला चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं। सायसुद्धा ग्रेव्हीसोबत परतून घ्यायची आहे। ग्रेव्हीमध्ये 1 वाटी पाणी घातलं। आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही मध्यम असावी, जास्त पातळ नको किंवा जास्त दाटसर नको। ग्रेव्ही आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला चांगली तर्री सुटलेली आहे। ग्रेव्ही जर दाटसर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। 1 चमचा गरम मसाला घातला, 1 चमचा कसुरी मेथी, हे सर्व मिसळून घेऊया। इथं आपल्याला जे काही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत ते या ग्रेव्हीमध्येच घालून घ्यायचे आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता इथे मी तेजपत्ता काढून टाकणार आहे। आता ग्रेव्ही आपली पूर्णपणे तयार झालेली आहे। आता मी अशा प्रकारे अंडं या वाटीमध्ये फोडून घेतलं आणि ग्रेव्हीमध्ये सोडलं। तर वाटीमध्ये असं अंडं फोडून घेतल्यामुळे हे आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित सोडता येतं। तर अशा प्रकारे इथं मी 4 अंडी ग्रेव्हीमध्ये सोडून घेतलेली आहेत। अंडी सोडताना त्यामध्ये थोडंसं अंतर असावं। अंडी सोडल्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ घुरळून घ्यायचं। काळी मिरीची पावडरसुद्धा घालायची। काळी मिरीची पावडर वापरल्याने अंड्याला चांगली चव येते। आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता हे आपल्याला 7 ते 8 मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। अंडं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे। तर 8 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय रेसिपी आपली तयार झालेली आहे। दिसायला अगदी भन्नाट दिसत आहे, चवीला तर अप्रतिमच लागते। तर इथं तुम्ही बघू शकता अंडं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। तर अशी ही लबाबदार रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। तर रेसिपी तयार झाली। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।